आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी आजपर्यंत दिव्याईकडे माझ्यासाठी काहीच मागितलं नाहीये, पण आज मागते. माझं सौभाग्य मला परत हवंय. आई, तिला दया येईल ना ग माझी? वय त्याच्यासाठी एक मार्ग आहे बघ, पण ती तुझ्यासाठी लय मोठी परीक्षा असेल बघ. आई, मी कुठली अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे. माझे सुंदरचे प्राण सुखरूप परत मिळावे इतकीच इच्छा आहे. पोरी, आपल्या कुकवासाठी लय कासावीस आहेस तू. तर आई, तुझं कुकू आबादित ठेवणं फक्त तुझ्या हातात आहे बघ. आणि त्यासाठी त्या समध्या पायऱ्या वर चढून तुपाचा दिवा देवी आईच्या गाभाऱ्यात घेऊन जावा लागेल तुला. इतकंच ना? मी आत्ता दिवा घेऊन देवीच्या गाभाऱ्यात जाते. पोरी, ते एवढं सोपं काम नाही. नीट ऐक, यो दिवा विसता कामा नये. आणि जोवर देवी आईचा कौल मिळत नाही तोवर तुपाची वात ही येवत राहायला पाहिजे. नाही विसू देणार. देवी आईला मला आशीर्वाद द्यावाच लागेल आणि सुंदरनं सुखरूप माझ्या पदरात टाकावंच लागेल. वय, देवी आईचा आशीर्वाद हाय बघ तुझ्या पाठीशी. आई अंबाबाईचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो, आई अंबाबाईचा उदो उदो. सुंदर, अरे थांबा तो मेडिसिन. बारक्या बघ ना कसं करतोय. सुंदर, अहो डॉक्टर, काहीतरी करा ना, माझ्या पोराला वाचवा. देवी आई, काय करू मी? बारक्या बघ ना कसं करतोय. आई साहेब, तुम्ही जरा शांत व्हा बघ. अहो काय नाही होणार, बरा होईल तो. हो डॉक्टर, करा ना काहीतरी. माझ्यावर उपकार होतील, माझ्या मुलाचा जीव वाचवा. मॅडम प्लीज जरा शांत व्हा. पेशंटची खूप क्रिटिकल अवस्था आहे. आमच्या परीने आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज आम्हाला समजून, प्लीज तुम्ही यांना बाहेर घेऊन जा प्लीज. हो बरोबर. आई साहेब तुम्ही शांत व्हा बघू. सुंदर, डॉक्टर काहीतरी करा ना, माझ्या लेकराला वाचवा. तुम्ही प्लीज यांना जरा बाहेर घेऊन जाता का? इथं डिस्टर्ब नको. त्या खूपच पॅनिक झाल्या आहेत. बाहेर जाऊन त्यांना जरा शांत करा. आई साहेब, हा चला आपण बाहेर थांबू. नाही, मी माझ्या लेकराला सोडून कुठं बी येणार नाही. आई साहेब, सुंदर उठ ना बाळा. अहो आई साहेब, आपल्याला बाहेर थांबावंच लागेल बघा. डॉक्टर करतायत प्रयत्न. मॅडम प्लीज शांत व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. इट्स अ रिक्वेस्ट. नाही काय होणार त्याला. चला चला मॅडम, आमचे 100% प्रयत्न सुरू आहेत. प्लीज प्लीज कॉपरेट करा प्लीज. माझं लेकर सुंदर. आई, तू वाट दाखवलीस त्या वाटेवर हा दिवा घेऊन चालायचंय. मी येते तुझ्या गाभाऱ्यात. तुझं कुकू आबादित ठेवणं फक्त तुझ्या हातात आहे बघ. त्यासाठी त्या समध्या पायऱ्या वर चढून तुपाचा दिवा देवी आईच्या गाभाऱ्यात घेऊन जावा लागेल तुला.
आई नको ग अशी परीक्षा बघू. मान्य मला ही परीक्षा सोपी नाहीये, पण देवी आई तुझ्या या परीक्षेत मी खरी उतरीन. माझ्या सुंदरच्या आयुष्यासाठी मी काही करू शकते. ताई, हा ग्लास थोड्या वेळासाठी घेऊ का? माझं काम झालं की पुन्हा आणून देते तुम्हाला, प्लीज. हो नाही बाळा. थँक्यू. देवी आई, काय एवढी कठीण परीक्षा पाहते आज? काय चूक झाली आमच्या हातून? तर त्याची शिक्षा माझ्या पोराला नको देऊ. त्याच्या यातना नाही भागवत आता. माझ्या सुंदरला बरं कर ग आई. आई साहेब, नका एवढा त्रास करून घेऊ. सुंदर बरा होईल, नाही काय होणार त्याला. बारक्या, तू बघतोस ना आपला सुंदर मृत्यूशी झुंज देतोय. होय, पण डॉक्टर बी प्रयत्न करतायत की. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया. खरंय तुझ. आता समजा डॉक्टरांच्या आणि देवी आईच्या हातात आहे. वहिनी, वहिनी शांत हो. अगं, अशी खचून जाणाऱ्यातली नाही आहेस तू. मला भरोसा आहे, आपला सुंदर या सगळ्याला टक्कर देऊन बाहेर येईल बघ. अगं, लई काटक आहे आपलं पोरग. तुझाच लेख आहे ना. तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर बघवल का ग त्याला? हा, तुझ्यासाठी कुठल्या बी परिस्थितीशी लढल आणि जिंकल बघते. वहिनी, त्याच्या अशा परिस्थितीत तू खचून कसं चालेल सांग मला. लहानपणापासून त्यानं खंबीर पाहिलं आहे तुला, आणि आता बी त्याचीच गरज आहे. त्याला खंबीरपणा साथ द्यायची गरज आहे बघ आता. तवा अश्रू पुस, आणि एक लक्षात ठेव, आपल्या सुंदरला काय बी होणार नाही. ताई, अक्षराचं गाणं आई अंबाबाईनं ऐकायला हवं. आता सुंदरच्या बाबतीत ना तिनंच काहीतरी चमत्कार घडवावा. अक्षराचं घराणं देवी आई नक्की ऐकाल बघ. कारण निर्मळ मनानं मागणं केलं का देवी आई नक्की पूर्ण करते. आणि आपली अक्षरा निर्मळ मनाची आहे.
अश्विन सारख्या आतल्या गाठीच्या माणसांना देवी आई सोडणार नाही. त्यांना जी शिक्षा द्यायची ना ती नक्की देणार बघ आई. आई मला हे करणं भाग होतं, कारण अश्विनचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. म्हणूनच शरू गायब झाली याचा आळ मी मुद्दाम अश्विनवर घेतला. स्वतः लग्न करून त्या पोरीला घरात आणलं आणि त्या पोरीबरोबरच डावपेच खेळला यो पोरगा. आपल्या भावाला बी सोडलं नाही त्यानं. ना बायको ना भाऊ कुणाचा बी विचार केला नाही. ना ती काय असतात आणि ती कशी सांभाळायची हे आयुष्यभर कळणार नाही त्याला. वहिनी काय झालं ग? ताई, अश्विनला जे हवं होतं ते घडून गेलं. आता यापुढं तेच घडेल जे म्या ठरवेन. थांबा तुम्ही इथंच, म्या आलेच. आई, आई मी हात जोडते, पदर पसरते. माझ्या पदरात माझं सौभाग्याचं दान दे. आजपर्यंत तुझ्या कृपेने सगळं मिळत आले, त्यासाठी आयुष्यभर मी तुझी ऋणी राहील. पण आज मला सुंदर परत मिळवून दे. आई, मी पुन्हा आयुष्यात तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही. आई, सुंदर माझं आयुष्य, मी त्यांच्याशिवाय जगण्याचा विचारही नाही करू शकत. काही करून सुंदरना त्यांना होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्याचं बळ दे आई. आई, प्रयत्न आमचे असले तरी त्या पलीकडे श्रद्धेची शक्ती असते. म्हणून तर प्रत्येकाला तुझ्या दाराशी यावं लागतं. आई, डॉक्टर त्यांचा प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना यश दे. सिस्टर, मी जे तुम्हाला मेडिसिन सांगितले ते ताबडतोब घेऊन या. सिस्टर, इंजेक्शनचा डोस रिपीट करा लवकर. ओके डॉक्टर. आई, तुला माझी विनवणी कळलीच पाहिजे. तू असे कान बंद करून नाही बसू शकत. तुला माझं कारण ऐकावंच लागेल. तुला सुंदरना बरं करावंच लागेल. आत्ता आईने एक परीक्षा हाती दिली, तोच तुझ्या आशेचा प्रकाश तेवत ठेवून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली. पण आता जोवर सुंदरना जाग येत नाही आणि तुला माझी यातना कळत नाही तोपर्यंत मी इथे अखंड घंटानाद करत राहणार आहे. तुझ्याकडून माझं सौभाग्य माझ्या पदरी पडल्याशिवाय हा घंटानाद थांबणार नाही आई.
कळत नाही एवढी काय मोठी जादी करून ठेवली त्या अक्षरानं. अरे त्या शर्वरीला कुठं न कशी गायब केली काय कळणं झालंय. तुम्ही नीट शोधलाय का? अरे कोपरान कोपरा शोधून काढला माझ्या माणसानं. कुठं काय बी कसू सोडलेली नाही. डॅड, कुठल्याही परिस्थितीत शरू सापडलीच पाहिजे. अरे बाबा तोच प्रयत्न आहे र, पण सापडणं झालंय. त्याला कोण काय करणार? कारण तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करताय. हो, आता आपण अक्षरासारखा विचार करायला हवा. अक्षरा नक्की शरूला कुठे लपवू शकेल? अश्विन, बाहेर ये. हिला काय झालंय? सुंदर गचकला तर नसेल ना? तसं झालं तर ए बाबा, आपण त्या तडकाय न ग. ते डोसकावरची पट्टी नीट करा अगोदर आणि जा बाहेर जा. खोकलायला लागले तुझ्या नावानं. आणि बाहेर जाताना जरा सावरूनच जा. तेल संशय यायचा. तू जा, मी आलो तुझ्या पाठोपाठ. दोघं संग जायला जा. येस येस. काकी, सुंदर कसं आहे आता? जीव अर्थ गेल्या हो त्याच्या काळजीने. असं वाटतं ना तडक हॉस्पिटलमध्ये जावं, पण काकी, काकी काकी काय करता तुम्ही? आस्तीनीतला निखारा तू, दूध पाजून पोचलेला साप. मला विचारतोयस काय झालं? आज तुला मी जित्ता नाही सोडणार. त्याला का मारताय? काय झालं? तुमच्या पोराला विचारा काय झालंय ते. आज म्या थांबणार नाही. आज त्याला मी सोडत नाही. अश्विन, पोलीस? इन्स्पेक्टर साहेब, अटक करा याला. यानंच सुंदरवर जीव घेणा हल्ला केला आहे. माझी इच्छा तर हाय का स्वतःच्या हातानं याचा गळा आवळावा, पर असा त्याला मारून त्याची पाप संपायची नाही. आजवर याला कसा पोसला हेच कळत नाही मला. पोटच्या पोरावानी माया केली, पण माझ्याच मुळावर उठला यो. अटक करा याला. यानं माझ्या सुंदरला ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. वहिनी, हो काय बोलताय तुम्ही? कुठलं मिळाली तुम्हाला ही नको ती माहिती? नाही इन्स्पेक्टर साहेब, थांबा. हे बघा, उगा काहीतरी किटाळ नका वाढू माझ्या पोरावर. भाऊजी, तुम्हाला माहित नाहीत यानं काय कारनामे केलेत ते. कुणी याला पाठीशी घालावं इतक्या विलायकीचा नाहीये हा. तुम्ही का थांबलाय? अटक करा याला. वहिनी, वहिनी हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो, अश्विन ना आपलं सुंदर म्हणजे अहो राम लक्ष्मणाची जोडी आहे ती. अहो तो वागेल का असं त्याच्याबरोबर? हा, अहो दोघं किती काळजी करतात एकमेकांची. राम लक्ष्मण नाही, कौरव पांडव म्हणा. आणि तुम्ही बी आता धृतराष्ट्रासारखे डोळ्यावर पट्टी ओढून बसू नका. मला यापुढं काय बी सांगायचं नाही. साहेब, तुम्ही अटक करा याला. एक मिनिट. असं कसं अटक करू शकता तुम्ही? हे सगळं मीच केलंय याचं काही प्रूफ आहे का तुमच्याकडे? असं कुणीही सांगितलं म्हणून तुम्ही मला अटक करू शकत नाही.
तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आहे का पुरावा काही? सॉरी मॅडम, ते म्हणतायत ते बरोबर आहे. पुरावा नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. आम्ही त्यांना अटक करू शकत नाही. येतो मी. आज माझ्या हाती पुरावा नाही म्हणून तू सुटशील असं तुला वाटत असेल तर ध्यानात ठेव, तुझी सुट्टी नाही. फक्त सुंदर शुद्धीवर येऊ दे, म्या तुला पुरावा देते. आणि तेव्हा पोलीस बी बोलवणार नाही. वसुंधरा सूर्यवंशी तुझा न्याय करेल. तुझा सुंदर जिवंत राहिला तर पुरावा मिळेल ना. तो वाचणं आता शक्यच नाही.